ಪಬ್ಲಿಕ್ ಟೈಮ್ಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ಬರ್ಕಾತು. ಶುಕ್ರವಾರದಂದು ವಕಫ್ ತಿದ್ದುಪಡಿ ಕಾಯ್ದೆಯ ವಿರುದ್ಧ ನಡೆದಂತಹ ಒಂದು ಪ್ರತಿರೋಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಉಸ್ಮಾನ್ ಗನಿ ಅವರು ಮಾಡಿದಂಥ ಮಾತನಾಡುವಾಗ ದರ್ಗಾದ ವಿಷಯವನ್ನು ತೆಗೆದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ರಿಯಾಜ್ ಬನ್ನು ಅವರು ಆ ಲೆಕ್ಕಪತ್ರದ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಮಾಡಿದಾಗ ವಾದ ವಿವಾದ ನಡೆದು ಒಂದು ಅಹಿತಕರ ಘಟನೆ ನಡೆದಿತ್ತು. ಅದಾದ ನಂತರ ರಿಯಾಜ್ ಬನ್ನು ಅವರು ಮರುದಿನ ಶನಿವಾರದಂದು ಒಂದು ವಿಡಿಯೋವನ್ನು ಮಾಡಿ ಈದ್ಗಾದಲ್ಲಿ ನಾವು ಈದ್ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಲೆಕ್ಕಪತ್ರವನ್ನು ಕೇಳಲಿದ್ದೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ ಒಂದು ವಿಡಿಯೋವನ್ನು ಹರಿದು ಬಿಡ್ತಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ ಉಸ್ಮಾನ್ ಗನಿ ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಅವರ ಹಿಂಬಾಲಕರು ನೀವು ಹೇಗೆ ಅವರಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀರಿ, ಎಲ್ಲಿ ಬೇಕಲ್ಲೇ ಬೀದಿಯಲ್ಲಿ ನೀವು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತೇಳಿ ಪ್ರತಿರೋಧ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಮಾಡಿ ನೀವು ಹೇಗೆ ಮಾಡ್ತೀರಿ, ಮಾಡಿದರೆ ನಾವು ನಿಮಗೆ ಕ್ರಿಯೆಗೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಆ್ಯಕ್ಷನ್ಗೆ ರಿಯಾಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಧಮಕಿ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಇದರಿಂದ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಒಂದು ಅಶಾಂತಿಯ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಉಂಟಾಗಿದ್ದು, ಈ ಒಂದು ಅಶಾಂತಿಯ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಈದ್ಗಾದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥ ಹಬ್ಬದಂದು ನಡೆದ ನಮಾಜಿನಲ್ಲಿ ಉದ್ಭವಿಸಬಾರದು ಎನ್ನುವ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಗರದ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಹಿರಿಯರು ಮತ್ತು ಧರ್ಮಗುರುಗಳು ಸೇರಿಕೊಂಡು ಒಂದು ಇಬ್ರಾಹಿಂ ಮಸೀದಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕರೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು ಬರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಬಂದಾಗ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಅವರ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿ ಈದ್ಗಾದಲ್ಲಿ ಈದ್ ನಮಾಜಿನ ನಂತರ ನಾವು ಉಸ್ಮಾನ್ ಗನಿ ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಅವರಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ಕೇಳುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಮತ್ತು ಈದ ಒಂದು ಸುಸೂತ್ರವಾಗಿ ಸಂತೋಷದಿಂದ ಯಾವುದೇ ಅಹಿತಕರ ಘಟನೆಗಳು ನಡೆಯುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿ ಅಂಥೇಳಿ ನಾವು ಅವರಿಗೆ ಮಾತನ್ನು ಕೊಟ್ಟು ಯಾರಿಗೆ ಸಮಾಜದ ಹಿರಿಯರು ಮತ್ತು ಗುರುಗಳಿಗೆ ಮಾತನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಾವು ಸಮಾಜದ ಹಿರಿಯರ ಮಾತಿಗೆ ಒಂದು ಗೌರವವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದನ್ನು ಶಾಂತ ರೀತಿಯಾಗಿ ಆಚರಿಸ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಿರ್ಣಯ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದು ಅದನ್ನು ನಾವು ಹಿರಿಯರಿಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದೇವೆ. ಹಿರಿಯರು ಈ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸಿದ್ದು ನಾವೆಲ್ಲರೂ ನಾಳೆ ನಡೆಯುವಂತಹ ಈದಿನ ಸಮಯದ ರಂಜಾನ್ ಈದ್ನ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸರಿಯಾದ ಸಮಯಕ್ಕೆ ಭಾಗವಹಿಸಿ ಶಾಂತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈದ್ ಅನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ತಂಡದ ಪರವಾಗಿ ನಾವು ಕೇಳ್ಕೊಳ್ತೇವೆ. अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। आप तमाम लोगों को एक क्लैरिफिकेशन देने के लिए हम तमाम लोग बैठे हैं। वो क्या है कि 3 दिन के पीछे जो ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड से जो प्रोटेस्ट किया गया था कंटी सर्कल में अंजुमन इस्लाम की तरफ से, वो प्रोटेस्ट में कुछ गड़बड़ होने की वजह से वहाँ पर इंतशार पैदा हो गया था। वो इंतशार पैदा होने के बाद हमारे रियाज भन्नू साहब एक वीडियो करे थे कि आप कंटी सर्कल में जैसा बोले पैसे खाएं तहसीलदार साहब ऐसा वैसा बोल के हम रमज़ान में आकर आपको सवाल करेंगे, आप उनका जवाब देना बोल के एक वीडियो कर छोड़े थे सोशल मीडिया में। तो वो एक दिन के बाद अपोजिट टीम जो उस्मान गनी साहब हैं उनके जो फॉलोअर्स हैं उन्होंने एक वीडियो कल छोड़े हैं कि क्या करते तुम्हें, हमें रेडी हैं, तुम्हें रेडी रहते हमें रेडी हैं, क्रिया के प्रतिक्रिया यानी उन्होंने प्रमोट कर रहे थे। तो ये सब भी देख कर उलमाए इकराम गाँव के जो ज़िम्मेदार हजरात वो सभी लोग क्या एक अच्छी सोच लेकर इब्राहिम मस्जिद में हमारे तमाम टीम को बुलाए थे। आज के दिन हम गए हैं, जाकर वो बोले कि नहीं हम ईद अच्छा बनाना है, ये आपसी तुम्हारे जो वीडियोस में लोगों को बहुत सारा इंतशार हो रहा है, तो इसके सिलसिले में तुम्हारी क्या राय है कर उन्होंने हमना कुछ बात हमें उनके ऊपर डाले हैं जमात। अगर आप उलमाए इकराम और लोगों अब सही भी अच्छी सोच लेकर उठे हैं, अगर हमारी तरफ से वो इंतशार हो रहा है बोले तो हम ईद उल फितर की नमाज में हम उनको सवालात नहीं पूछेंगे। हम बड़ों की बात इज़्ज़त और उलमाए इकराम बात इज़्ज़त देकर हम उनको सवालात नहीं पूछेंगे करके उनके ऊपर ही बोलकर आए हैं। और वो भी हमको ये उम्मीद दिए हैं कि हम उनसे भी बात किए और आपसे भी बात किए, आप दोनों भी हंसी खुशी से मिलकर ईद मिलाएंगे जैसा हर साल की तरह हमें ईद कर ले आए हैं। इस साल भी तमाम लोग मिलकर वक्त मुकर्ररा पर जिस वक्त पर नमाज रहेगी तमाम वक्त पर आकर नमाज अदा कर हंसी खुशी ईद बनाएंगे बोलकर मैं इस बात को ख़त्म करता हूँ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। आज सुबह ठीक 11 बजे इब्राहिम मस्जिद में हमारे शहर के उलमा इकराम और हमारे कुछ ज़िम्मेदार हजरात हमारी टीम को बुलाए थे। बुलाकर हमसे बात किए कि आप जो ईदगाह में सवाल जवाब करने वाले हैं, जो हिसाब पूछने वाले हैं,
उसकी वजह से बहुत सारा इंतशार हो रहा है। इसीलिए हमारी गुजारिश है कि कल का एक दिन, ईद का दिन क्या है, आप पूरा अमन के साथ में ईद मनाने दो पूरे शहर को। उसके बाद आपकी जो भी कानूनी लड़ाई है वो जारी रखो। तो उनकी बात पर क्या है, हम इज़्ज़त देकर, हमारे उलमा इकराम और ज़िम्मेदारों की बात को इज़्ज़त देकर इंशाअल्लाह हम लोग ये फ़ैसला लिए हैं कि कल हमारा ईदगाह में क्या है, कोई भी सवाल जवाब नहीं होगा और कोई हिसाब किताब हम नहीं पूछेंगे। ईद के दिन, ईद के दिन इंशाअल्लाह हम लोग पूरा अमन तरीके से ईद मनाएंगे। और पूरे इल्कल के मुसलमानों से हम गुजारिश करते हैं कि आप तमाम हजरात वक्त मुकर्ररा पर ईदगाह पहुंचकर ईद की नमाज़ अदा करें और पूरे उम्मत मुस्लिमा के लिए, ख़ास करके फ़लस्तीन के लिए क्या है, दुआ करें। एडवांस में हमारी पूरी टीम की तरफ से तमाम मुसलमानों को ईद मुबारक। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। ಇನ್ನಷ್ಟು ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನೋಡಲು ಪಬ್ಲಿಕ್ ಟೈಮ್ಸ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬೆಲ್ ಬಟನ್ ಒತ್ತಿ.